हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर झालं का तुमचं संध्याकाळचं चहा वगैरे? मी पण चहा वगैरे घेतली आहे आणि फ्रेश होऊन बसली, त्यामुळे टिकली नाही आहे. तर नसू नसू द्या, जाऊ द्या, ॲडजस्ट करून घ्या. कारण ना टिकलेच पॉकेट संपले आणि मी बघितलं नाही आहे टिकली म्हणून लावायला ड्रेसिंग टेबल खोलला. त्याच्यात नाही आहे माझी जी डेली यूज करते. बाकी मग चंद्रकोर वगैरे हे डिझायनर आहेत, परंतु मी तशा लावत नाही आहे. मी फक्त साडीवरती वगैरे तशा टिकल्या लावते. त्यामुळे असंच ॲडजस्ट करून घ्या. ओके, सॉरी बोलते त्याबद्दल मी, कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये टिकली ही असतेच, परंतु ॲडजस्ट करा. नाही आहे माझ्याकडे आता. मी जी लावते ती ब्लॅक वगैरे लावते मी तसं, परंतु नको, जाऊ दे. तर मी आता ग्रीन टी वगैरे घेतली आहे आणि म्हटलं पहिलं व्हिडिओ बनवावा, नंतर योगा वगैरे करावा आणि परत दिवाबत्ती आणि नंतर स्वयंपाक. बरोबर की नाही? माझा नाही पण मुलाचा तरी बनवते मी. त्याच्यासाठी बनवायचा असतो मला. तर त्याचा मी असं नाही आहे की मी खात नाही आहे म्हणून मी त्याला स्वयंपाक बनवत नाही. त्याचा स्वयंपाक बनवते मी. किती लागतं काहीतरी, एक भाजी भाकरी, कधी पोळ्या बनवायच्या असतात, कधी काही बनवायचं असतं, तर मी बनवते. मला काही कंटाळा पण नाही आहे, येत नाही कंटाळा मला. म्हणजे मुलांना बनवून द्यायचं म्हटल्यावर अजिबात कंटाळा येत नाही मला. मला स्वतःला बनवून एकटीला खायचं असलं की कंटाळा येतो. तर म्हणजे बघा, आता 15 दिवसापेक्षा जास्ती झालेलं आहे मी डाएट सुरू केलेला आहे त्याला. बरोबर की नाही? किती, 15 दिवसापेक्षा जास्ती. तर ठीक आहे, मला ठीक वाटत आहे डाएट केल्याने. मला काही त्रास वगैरे जाणवत नाही आहे आणि झोप पण येते रात्रीचे. असं पण नाही आहे की चला पोटात काही नाही आहे म्हणून झोप येत नाही वगैरे, असं काही नाही आहे. झोप पण येते. तर मला थोडंसं नाही का, जे विषय वाटतो की जिथं चुकीचं होते काहीतरी, त्या विषयावरतीच बोलायचं न. जे महिलांना अधिकार भेटलाय किंवा जे महिलांना आरक्षण आहे, अधिकार आहेत, स्वतःचं मत, स्वतःचं सगळ्या गोष्टीसाठी महिलांना जे अधिकार भेटलेले आहेत, त्या गोष्टींचे काही महिला चुकीचा वापर करत आहेत त्या अधिकाराचे आणि एखाद्याला आत्महत्या करण्यापर्यंत प्रवृत्त करत आहेत. काही महिला, बोटावर मोजण्या इतक्याच महिला तशा आहेत, परंतु अशा बोटावर मोजणाऱ्या इतक्या महिलांमुळे बाकीच्या महिलांचं सुद्धा जे काही बे अधिकार आहेत ना, ते संकटात येणार नक्कीच, असं वाटायला लागले काही काळानंतर. कारण अशाच जर महिला सोडून देताना टॉर्चर करत राहिल्या, मोठ्या मोठ्या मागण्या करत राहिल्या, तर कदाचित त्यांचे जे अधिकार आहेत एक एक करून कमी होत चाललेत ना. त्याचं एकमेव रिझन आहे काही महिला त्या अधिकाराचा गैरवापर करतात. थोडं घशाला त्रास झालाय कारण मी मोकटेन पेली बाहेर गेल्यावर त्या दिवशी, संडे दिवशी, आणि त्यामुळे होते. तर बर्फ वगैरे घातलेला असतो त्याच्यामध्ये, बरोबर की नाही? आणि मी शक्यतो अशा बर्फ घातलेल्या कोल्ड घेत नसते, पण मला ट्राय करायचं होतं म्हणून मी घेतले. आणि थोडासा घशाला मला त्रास होते, बाकी काहीच नाही आहे. तरी पण मी गरम पाणी घेते, त्याच्यामुळे ॲडजस्ट होऊन जाईल ते, एवढं काही नाही आहे. परंतु तुम्हाला असं वाटत असेल हा विषय काय इथे घेतला असेल ना, तर विषय यासाठी घेतलेला आहे. आता हा प्रकार होऊन तर बरेच टायमिंग झाले, तुम्हाला पण माहिती आहे. जो इंजिनियरने सुसाईड केले लाईव्हवरती, त्याच्या बायकोनं एवढी सारी मागणी ठेवली. आपण ह्याच्या आधी पण कितीतरी असे प्रकार बघितलेले की बऱ्याच महिला बऱ्याच मागण्या ठेवतात आणि काही काही महिलांना तर काहीच घेत पण नाहीत, देत पण नाहीत. कुठल्या बेसिसवरती म्हणजे काही महिला असं वागतात आणि किती चुकीचं वागतात आणि त्यांच्या चुकीमुळं दुसऱ्या महिला पण त्याच कॅटेगरीमध्ये बसतात, असं गृहीत धरलं जातं. महिला अशाच असतात. काही बोटावर मोजणे इतके पुरुष पण असतात जे महिलांना खूप टॉर्चर करतात, मारहाण करतात, त्रास देतात, चारित्र्यावर संशय घेतात, काही नसताना ते हे करतात. तसंच काही महिला पण अशा असतात की ज्या टॉर्चर करतात.
परंतु चांगल्या महिलांचं काय चुकी आहे त्याच्यामध्ये? चांगल्या महिलांना पण त्रास होतो, चांगल्याला चांगलं कधी भेटत नाही, जशाच तसं कधी भेटत नाही. बघा तुम्ही, माझ्या नवऱ्यानं पण मला इतकं टॉर्चर केलं, इतकं परेशान केलं, इतकं मारहाण करायचं, इतका मानसिक त्रास द्यायचा, शारीरिक त्रास द्यायचा, सगळ्या गोष्टी एवढ्या सगळ्या करत होता. आणि त्या गोष्टीतनं मुक्त होण्यासाठी मी खूप सारे प्रयत्न केले, मुक्त झाली. 1 रुपयाही न घेता, काय 1 रुपयाही न घेता. तर विचार करा त्या माणसाची काय किंमत असेल माझ्या नजरेत. माझ्या नजरेत त्या व्यक्तीची काय किंमत असेल की ज्याला मी 1 रुपया सुद्धा मागणी केलेली नाही, आणि जी कोर्टाच्या मार्फत माझी मुलांची पोटगी मंजूर झाली होती त्याचा 1 रुपया सुद्धा आणखीन त्यानं भरलेला नाहीये. म्हणजे भरलाच नाही. जेव्हापासून मंजूर झालं तेव्हापासून त्या गोष्टीला जवळजवळ 7 ते 8 वर्ष झालं मंजूर झालेली होती पोटगी. त्याने 1 रुपयाही भरलेला नाहीये. आणि मी जेव्हा सोडून देताना पण मी काही सुद्धा घेतलेलं नाही, 1 रुपया सुद्धा. तर मला सांगायचं हे की ह्या माणसाची काय किंमत आहे. चिल्लरमध्ये सुद्धा हा माणूस मोजला जात नाही माझ्या नजरेत. कारण ना, तो माणूस त्या लायकच नव्हता. नासका कांदा टाकून दिलेला होता तो, ज्याची किंमत 0 आहे माझ्या नजरेमध्ये. ज्याला काहीच किंमत नाही, व्हॅल्यू नाही, इज्जत नाही, मान सन्मान नाही, अशा माणसाची किंमत 0 आहे. आणि खरोखर असे जे नालायक लोक असतात, टॉर्चर केलेले जी लोक असतात, टॉर्चर करतात, त्रास देतात, मान सन्मान करत नाहीत महिलांचा, अशा लोकांना त्यांची लायकी त्यांना दाखवून द्यायची. असाच सोड, जशी मी दाखवली त्याची लायकी काय आहे माझ्या नजरेत. बरोबर की नाही? आणि असंच महिलांनी करायला पाहिजे. जर एखाद्याची क्षमता नाही आहे किंवा त्याची इच्छा नाही आहे तर आपण काहीच करू शकत नाही. त्याची जर इच्छा नसेल आपल्याला द्यायची तर. नाहीतर नाही ना. म्हणून आपण एवढं काबिल बनायचं आपण की कमीत कमी आपण आपलं स्वतःचं आणि आपण जर पैदा केलेल्या मुलांचं पोट भरू शकू स्वतःच्या कष्टाने. एवढं शिकावं माणसाने आणि एवढं जगाचं नॉलेज असावं माणसाला की तो 2 पैसे कसा कमवल आणि 2 पैसे कमवून तो स्वतःचं आणि स्वतःच्या मुलांचं पोट भरू शकते, परवरिश करू शकते. स्वावलंबी बनणं आणि पांगळं बनून राहणं ह्याच्यातलं अंतर हेच आहे. जर तुम्ही पांगळे असाल तर तुम्ही समोरच्याकडनं डिमांड्स करता, आणि जर तुम्ही स्वावलंबी असाल, स्वतःच्या पायावर उभा असाल आणि स्वतःमध्ये तेवढी असेल हिंमत, तर तुम्ही समोरच्याकडनं कुठलीही अपेक्षा न ठेवता त्याला त्याची लाईफ जगू दे. बिचारा ह्या जगातून गेला, आता ही बाई जेलमध्ये जाणार, उपयोग काय एवढं सगळं करण्याचा? बरोबर की नाही? जर आपल्यावर अन्याय अत्याचार झालाय तर कायद्याने अन्याय अत्याचार केलाय म्हणून त्याची शिक्षा त्याला होणं गरजेचं होतं. परंतु तो ह्या जगातून गेला, आता काय घेणार? आता कुठून त्याच्याकडनं पैसे घेणार? लाख, करोड, कोट्यावधी कुठून घेणार? आता जेलमध्ये चक्की पिसावं लागेल आता. बरोबर की नाही? तर ह्या गोष्टींचं जरा भान ठेवा की आपण ज्या वेळेला आपण म्हणजे नाही का अशा काही गुन्हे करत असतो त्यावेळेला 1000दा विचार करायचा. समोरच्याला आपण गुन्हेगार ठरवता स्वतः गुन्हेगार ठरतो. तर कधीतरी या गोष्टींचा पण विचार करावा की गुन्हेगारी आणि गुन्हेगार ह्याच्यामध्ये फरक जाणून घेऊन कधी कधी सोडून पण द्यायचं नाही. हे करायचं नाही पटत ना, माझं मत मी पहिलं पण सांगितलं, आता पण सांगते, नाही पटत तर गोडीत रामराम करून टाकायचं. पण एकमेकांना सोबत राहून टॉर्चर करणं, त्रास देणं, मानसिक शारीरिक मारहाण, इज्जत घालवणं, सगळं असं करणं आणि परत काहीतरी वेगळंच प्रकरण करून ठेवणं, त्यापेक्षा गोडीत बाबा तुझं माझं पटत नाही, जमत नाही, खूप ऍडजस्ट करून बघितली, खूप समजवून बघितलं, खूप सारं सगळं हे करून बघितलं तरी पण पटत नाही ना, तर सरळ वेगळं होणे एकमेव पर्याय की वेगळं होणे. बरोबर की नाही? तू तुझी लाईफ हवी तशी जग, मला माझी लाईफ जगू दे. बरोबर ना? कारण की खूप महत्वाचं आहे. आपण आपल्यामुळे कुणाला दुःख नाही झालं पाहिजे, आणि समोरच्यामुळे आपल्याला दुःख झालं तर एक वेळ आपण चला सोडून देऊ. बरोबर की नाही? समोरच्यामुळे आपल्याला दुःख झालं तर एक वेळ आपण सोडून देऊ,
परंतु एखाद्याचा जीव जाईल आपण इतपत वागू नये खालच्या पातळीला जाऊन, की समोरच्यानं टॉर्चर होऊन किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये येऊन त्यानं स्वतःचा जीव संपवावा, इतपत कुणाला आपण परेशान करू नये. कारण आपल्याला अधिकार नाही आहे कुणाचा जीव घेण्याचा, छळ करण्याचा, कुणाला वेदना देण्याचा, कुणाला त्रास देण्याचा. हा अधिकार आपल्याला दिलेला नाही आहे, बरं का. या गोष्टी थोड्या समजल्या ना सगळं सरळ होतं. आणि ह्या गोष्टी मला समजल्या होत्या म्हणून मी कधी त्याला टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु त्यानं मला खूप खूप जनावरासारखं मारलं, खूप त्रास दिला, खूप टॉर्चर केलं. तरीसुद्धा मी माझी स्वतःची सुटका करून घेतली. त्या ह्याच्यातून मी माझी स्वतःची सुटका करून घेतली आणि आज मी स्वतःचं जीवन जगतीये चांगल्या पद्धतीनं. नाहीतर मागेच माझ्या फोटोला हार लागला असता. हे पण तेवढंच खरं आहे. आणि हे ज्याला माहिती आहे ना त्यांना माहितीच आहे की मी जी बोलते ती खरं आहे का नाही. खरंच असं झालं असतं जर मी मागेच ॲडजस्ट करून परत बी राहण्याचा प्रयत्न केला असता, हे केलं असता ना, तर आज माझ्या फोटोला हार कधीच मागेच लागला असता आणि आज माझे लेकरं अनाथाचं जीवन जगली असते. काहीतरी विचार करूनच माणूस निर्णय घेतो आणि घ्यावा, परंतु दुसऱ्याला त्रास होऊ नये इतपत घ्यावा. आणि आपण दुसऱ्याला एवढाच त्रास द्यावा जेवढा आपल्यात सहन करण्याची क्षमता असेल. आपल्याकडे तेवढी क्षमता असेल की त्याचा जर पलटवार आला तर आपल्याला तेवढं सहन करायची आपल्याकडे क्षमता पाहिजे, तर आपण एखाद्याला त्रास द्यायचा. नाही तर त्रास विनाकारण द्यायचा नाही. त्रास द्यायचा बी नाही, त्रास सहन करायचा बी नाही, अत्याचार करायचा बी नाही, अत्याचार सहन करून घ्यायचा बी नाही. या मताची मी आहे आणि कुणी ह्याला काही जरी म्हटलं तरी मला चालते. कारण ना जग खूप सुंदर आहे, फक्त माणसाला जगता आलं पाहिजे. भलेही तुम्ही रडा पडा, टेन्शन घ्या, हे करा ते करा, पण जगा. कारण हे जीवन पुन्हा पुन्हा नाहीये, एकदाच आहे. मानव जन्म हा एकदाच आहे. कवचित खूप पुण्यवानाला एखादा डबल जन्म भेटतो, आपल्याला तसं नाही आहे. त्यामुळे जी भेटले त्याचं सोनं करा. तुमचं टायमिंग, वेळ, आपल्याला जे काही बी भेटले ना, शरीर सुद्धा आपल्याला, शरीराचा एक एक पार्ट सुद्धा भेटलेला आहे ना, ही सुद्धा आपला खूप मोलाचा आहे. मग आयुष्य तर किती मोलाचं असेल विचार करा. या गोष्टीचा विचार करावा खरं तर माणसाने. इतक्या सहजासहजी आपण कोणाच्या तरी ह्याच्यामध्ये आपला जीव संपवणं हे पण चुकीचं आहे. आणि एखाद्याला मरणाच्या दारात नेऊन पोचवण्या इतकं टॉर्चर करणं हे सुद्धा चुकीचं आहे. आणि गुन्हेगाराला सजा ही भेटायलाच पाहिजे, बरोबर की नाही. तर खूप चुकीचं घडत आहे आणि थोडासा विचार करा याच्यावरती. आणि आणखीन एका विषयावरती म्हणून मला बोलायचं आहे. व्हिडिओ मोठा होणार आहे, परंतु तुम्ही नक्कीच पूर्ण बघा. की सगळ्यात पहिलं तर नवरा बायकोच्या नात्यामध्ये असो, प्रेमामध्ये असो, कुठल्या पण ह्याच्यामध्ये असो, बघा तुम्ही, विश्वास महत्वाचा असतो. विश्वास महत्वाचा असतो, बरोबर की नाही. जिथं विश्वास नाही तिथं तुम्ही काही जरी केलं तरी त्याचा उपयोग नाही. बायकोचा नवऱ्यावरती, नवऱ्याचा बायकोवरती तेवढा विश्वास असायला पाहिजे, जोपर्यंत आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघत नाही, बरोबर की नाही. आता सलमान खान झालं, शाहरुख खान झालं, आमिर खान झालं, अजय देवगण झालं, एवढे मोठे मोठे हिरो आहेत. एवढे मोठे मोठे हिरो आहेत, त्यांच्यासोबत कितीतरी हिरोईनी काम करतात. क्लोज शूट असतात त्यांचे. काही काही बरेच असे खूप आपण कितीतरी बघतो डोळ्यांनी कसे शूट असतात त्यांचे, बरोबर की नाही. आणि ते शूट त्यांचे वर्ष 2-2 वर्षे चालतात. मग ते त्या लेडीज सोबत शूट असतो जिच्यासोबत त्यांनी पिक्चर केलेलं आहे. त्या लेडीज सोबत त्यांना किती टायमिंग, किती वेळ जात असेल त्यांचा. मग काय त्यांच्या घरच्या बायकांनी असंच म्हणायचं की तिच्यासोबत काम नाही करायचं, हिला तुम्ही व्हिडिओमध्ये नाही घ्यायचं, तिच्यासोबत काम नाही करायचं, हिच्यासोबत नाही बोलायचं, ह्याच्यासोबत नाही करायचं. अरे यार काय, म्हणजे एक विषय असा आहे जो मी इथं हे करत आहे माझं, की विश्वास महत्वाचा नवरा बायकोंमध्ये असायला पाहिजे. विषय हा कुठला आहे, काय आहे, याच्याशी काही घेणं देणं नाहीये. मला सांगायचा मुद्दा एकच, नवरा बायकोचा विश्वास नसला ना की मग बायकोचा नवऱ्यावर विश्वास नसल्यावर बायको नवऱ्याला तशी बोलत असते. आणि बायकोवरती नवऱ्याचा विश्वास तसा नसला की तो बायकोला बोलत असतो.
त्याचा अर्थ तोच होतो. अरे कितीतरी मोठे मोठे फिल्म स्टार पडलेले आहेत जे इंडस्ट्रीमध्ये इतके वर्ष ते काम करतात. त्यांच्या घरचे तर कसले कसले ही बघत असतील त्यांची. त्यांना वाटत नसेल का की आपला मुलगा असा करतोय म्हणजे असंच असेल तसंच असेल? असं काही नसतं. काम ही काम असतं आणि कलेला महत्त्व दिलं पाहिजे आणि कलेची इज्जत केली पाहिजे. प्रत्येक माणूस चुकीचा असतो असं पण नसतं. जरा आपण थोडंसं शिकलेलं जरी नसलं ना, अंगठा बहादर बायका सुद्धा खूप समजूतदार असतात बरं का. शिक्षणाचं इथं काही घेणं देणं नाहीये. शिकलेले असलं तर ते असा विचार करते, न शिकलेले सगळे सारखेच येतं. शिकलेला जरी असला तरी तसाच विचार करतो आणि अशिक्षित जरी असला तरी तसाच विचार करतो. परंतु इथं विश्वास महत्वाचा आहे हे मला सांगायचे. मी कुणाच्या शिक्षणावर बोलत नाही, कुणाच्या कशावरच बोलत नाहीये. इथं विषय आहे फक्त विश्वासाचा. जिथं विश्वास नाही तिथं तुम्ही काही नाही केलं तरी सुद्धा तुम्ही चुकीचंच असता. बरोबर की नाही? हा एक मुद्दा झाला. आता दुसरा मुद्दा, स्वतःचा भाऊच म्हणतो बहिणीला, हे काही चुकीचं नाही आहे. ही मी पण अनुभवातून गेलेली आहे, ह्या परिस्थितीमधून मी पण गेलेली आहे की भावाला बहिणीकडनं अपेक्षा असती, पण कितपत असावी? कितपत की बहिणीला दुसरा नवरा करून देणे इतपत का? तर स्वतःचं घर चालवण्यासाठी. वारी दुनिया, आश्चर्य वाटतं. मी एक किस्सा आहे आणि बघितलं मी थोडंसं की गाडीचा हप्ता भरायचा आहे आणि गाडीचा हप्ता भरायला बहिणीनं पैसे दिले नाही. बहीण अशी म्हटली असं रागवायचं की माझा काय मला दुसरा नवरा बघ. तर लगेच मी बंगल्यावाला, पैशावाला, गाडीवाला नवरा बघितलेला आहे आणि माझी बहीण लग्न करायला नाही म्हणते. ऑलरेडी ती एक लग्न झालेलं आहे, ती नवऱ्यासोबत राहती. एवढी तरी अक्कल पाहिजे की असं बोलल्याच्या नंतर जर उद्याच्याला त्या मेहुण्याला माहिती झालेलं, त्याने जर आपल्या दारात आणून सोडली बहीण, तर आपल्याला कुठल्या भावात पडन? आपल्याला स्वतःच पोट भरणं होऊ नये एवढं मोठं वाढलेलं आहे. ती त्या बहिणीला कधी सांभाळायचं? आणि त्या बहिणीनं, ज्या बहिणीनं तुम्हाला इतकी मदत केलेली आहे, प्रत्येक गोष्टीला सपोर्ट केलेलं आहे, प्रत्येक गोष्टीत समजून घेतलेलं आहे, प्रत्येक वेळेला उभा राहिलेली आहे, अशा बहिणीला जर तुमची अशी भाषा असेल तर तुमचे इतके भाडखाऊ भाऊ कुठं नाही बघितली मग? ठराविक काही भाऊ असतात तसे, त्यात माझा पण एक भाऊ येतो तसा, की ज्याला बहिणीच्या पैशावर, बापाच्या आई बापाच्या पैशावर जगायची, आई वडिलांच्या पैशावर जगायची सवय लागलेली असते. बरोबर की नाही? अपेक्षा असते बहिणीकडनं, बहिणीनं प्रत्येक वेळेला पैसे द्यावे, बहिणीनं प्रत्येक वेळेला मदत करावी. अरे पण बहिणीनं मदत करायला, बहिणीचं म्हणणं बरोबर आहे ना की तिचा काही नवरा, ती पण काम करतो, तिचा काही नवरा अंबानी आहे का म्हणून ती तुम्हाला मदत करत राहील? तरी पण बिचारी होता होईल तेवढं, जेवढं करता येईल तेवढं करते. निर्लज्जासारखा खुशाल नवरा बघितलाय म्हणून सांगतो, इतका नीच भाऊ, बाप रे बाप. आणि असतात माहितीये मला. पण अरे लाज वाटायला पाहिजे भाऊ म्हणायला. त्या जर बहिणीचं लग्न स्वतःच्या फायद्यासाठी करून द्यायला लागलं, स्वतःला पैसे पाहिजेत म्हणून, त्याच्यापेक्षा स्वतःच घे ना कोणाला तरी विक निघून तिकडं. बरोबर की नाही? चुकीचं वाटते म्हणून बोलतीये मी, कारण खूप चुकीचं बोलले. आणि बहीण आणि भाऊ, अरे काही भाऊ बघा जरा, अशा भाडखाऊ भाऊ असतात तुमच्यासारखे, जी बहिणीच्या जीवावर जगायची सवय लागलेली असते, स्वतःचं पोट भरू शकत नाही ती बायको म्हणूनच सोडून गेली, ही असा सांड आहे म्हणून. बायकाजवळ राहण्यासाठी सुद्धा कमाई लागते, कष्ट करायची हिंमत लागते. बायको सांभाळायची सोपी नसते. बायकोला काही कमी जास्त खाणं पिणं, परत पुढं भविष्यामध्ये लेकरं झाले तर हे, आणि मला टेन्शनच येते, मला लग्नच करायचंय, मला येऊच करायचंय, मला तेवढंच करायचंय. एक केलेली पहिली तीच नीट सांभाळणं झालं नाही, गेली 4 दिवसात सोडून. चुकीचं बोललंय असं वाटत होतं, चप्पल घेऊन यावं तोंड सडकावं, इतकं राग येत होता मला. कारण ना मी तिला चांगल्या पद्धतीनं ओळखते की ती किती करते. बापरे, खरंच करते. तिला मूलबाळ नाहीये म्हणून काय झालं, पण ती खूप करते. आणि तरी पण तिला तशा भाषा यूज करायच्या, ते पण एकदम लहान्या भावानी. वा, क्या बात आहे. तुम्हाला तर पुरस्कारच दिला पाहिजे भाऊ म्हणून. बरोबर की नाही? त्या मोदीला सांगून एखादा पुरस्कार तुला द्यायला लावावा लागणार आहे. असा भाऊ सगळ्याला भेटू दे, आणि भावपूर्व पुरस्कार म्हणून, जी बहिणीला स्वतःचा हप्ता भरायच्यात म्हणून बहिणीला दुसरा नवरा शोधत,
मोठा बंगला, गाडीवाला, पैसेवाला. वा, क्या बात है. तर फ्रेंड्स, हे खरोखर आहे आणि ज्यांना माहिती आहे त्यांना नक्कीच समजलं असणार आहे मी कुणाबद्दल बोलतीये. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या प्लीज. जर माझं काही चुकलं असेल तर माफ करा, परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन आलेल्या लोकांनी आणि लाईक कमेंट्स शेअर करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.